नमस्कार फ्रेंड्स, आजपासून सुरू होणाऱ्या अधिक मासाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। अधिक मास हा भगवान विष्णूला सर्वात प्रिय आहे। या महिन्यात केलेला जप, तप, दान, सेवा आणि सत्कर्म असंख्य पुण्य देतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर करतात। चला तर या पवित्र पुरुषोत्तम मासामध्ये भगवान विष्णूला तसेच लड्डू गोपालला वस्त्रांची 33 मण्यांची माळ कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी सर्वात आधी आपल्याला सोललेला कापूस घ्यायचा आहे। कापसामध्ये बिया असतात, त्यातील एकही बी यामध्ये राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हा कापूस सोलून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। नंतर आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडा थोडा कापूस समोर ओढत जायचा आहे आणि याचा एक जाडसर धागा आपल्याला काढून घ्यायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे समोर थोडा थोडा एका हाताने कापूस ओढायचा आणि त्याचा जाडसर धागा काढून घ्यायचा। अशा पद्धतीने जर आपण यातील कापूस ओढत गेलो तर सारखा असा जाडसर आपला धागा तयार होतो, कापूस तुटत नाही। आणि जर बाय चान्समध्ये तुटल्याच गेला तर याला आपल्याला परत जोडून परत अखंड असा धागा याच्यात काढून घ्यायचा आहे। व्हिडिओ तुम्ही बघू शकता, मी कापूस यातून थोडाही तुटत नाही आहे आणि आपला अखंड असा धागा खाली निघत आहे। अशा पद्धतीने आपल्याला एक जाडसर असा धागा काढून घ्यायचा आहे। अखंड धागा काढून घेतल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने कापसाला मधोमध दाबायचं आहे। थोड्या थोड्या अंतरावर कापूस आपल्याला पाण्याने दाबून चपटा करून घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला या कापसाचे छान असे मणी तयार होताना दिसतात। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, थोड्या थोड्या अंतरावर आपण पाणी लावून घेतल्याने या माळीमध्ये मणी तयार होतात। अशा पद्धतीने आपल्याला ही माळ तयार करून घ्यायची आहे। नंतर तयार करून झाल्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। अशा प्रकारे आपली वस्त्रमाळ तयार करून झाल्यानंतर एका वाटीमध्ये मी हळद घेतलेली आहे आणि एका वाटीमध्ये कुंकू घेतलेला आहे। आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ज्या ठिकाणी पाणी लावून आपण जो भाग चपटा करून घेतलेला आहे त्या भागाला आपल्याला ही हळद लावायची आहे। एक भाग सोडून एका भागाला आपल्याला लावायचे आहे आणि जो भाग आपण सोडून दिलेला आहे त्याला आपल्याला परत कुंकू लावायचं आहे। अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला हळद आणि कुंकू या वस्त्रमाळीला लावून घ्यायचं आहे। पाण्याचा हात घेऊन सर्वात आधी आपण हळद लावून घेऊया आणि हळद लावून झाल्यानंतर त्याच पद्धतीने उरलेल्या भागाला कुंकू लावून घेऊया आणि ही वस्त्रमाळ तयार करून घेऊया। तयार झालेली वस्त्रमाळ ही ओलसर असते, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ही माळ अलगद हातावर उचलून घ्यायची आहे आणि ताटामध्ये गोल पसरून टाकायची आहे आणि याला आपण थोडा वेळ फॅनखाली सुकवून घेऊया। वस्त्रमाळेचा गुंता होऊ नये यासाठी आपल्याला शेवटचे टोक आहे ते साईडला काढून ठेवायचे आहे, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। तसेच तुम्ही इथे बघू शकता, मी प्लेन वस्त्रमाळसुद्धा तयार करून ठेवली आहे, म्हणजेच आपण वेळेवर तयार न करता अशी जर तयार करून ठेवली आणि हळद कुंकू लावून देवाला वाहिली तरी पण चालते। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही वस्त्रमाळ तयार करून ठेवू शकता। अशा प्रकारे आपली वस्त्रमाळ इथे बिलकुल सुकलेली आहे आणि लड्डू गोपालला वाहण्यासाठी बिलकुल तयार झालेली आहे। आता आपण याची गोल गुंडाळी तयार करून घेऊया आणि गोल गुंडाळी तयार करून झाल्यानंतर यातील आपल्याला 33 मणी मोजून घ्यायचे आहेत आणि ते आपण गोपालकृष्णाला आज अर्पण करणार आहोत। अशा पद्धतीने तुम्ही पण 33 मण्यांची माळ तयार करा आणि गोपालकृष्णाला अर्पण करा। तसेच अधिक महिन्यामध्ये बरेच जण 33 विड्यांची वात किंवा 33 वाती एकदाच लावतात, तसेच कोणी मंजूळ वात लावते, असे बरेच प्रकार सर्वजण आपापल्या परीने देवाला करत असतात। तर मी मंजूळ वात कशी बनवायची तसेच 33 विड्यांची वात कशी बनवायची याचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे। तसेच चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा असाल चॅनलला भेट नक्की द्या, कारण की मी अशाच प्रकारचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे। तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे लड्डू गोपालचा पूर्ण तयारी झाल्यानंतर आपल्याला ही वस्त्रमाळ लड्डू गोपालला घालायची आहे। आपले लड्डू गोपाल किती सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकता। तसेच तुम्ही पण नक्की अशा प्रकारे वस्त्रमाळ तयार करा आणि आपल्या लड्डू गोपालला असाच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला भेट नक्की द्या। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।